सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। दैवत आदरणीय मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून काळंबीचे वाडा ते जगदेव कॉलेज 3.5 कोटीचा पूर आलीचा हा निधी 2023-24ला मंजूर झालेला, 24ला मंजूर झालेला, 24ला जेणेकरून गोंडरी भागाची पूरस्थिती येत होती, गोळीबार मैदानाचं सगळं पाणी येत होतं। त्या याच्या माध्यमातून हा स्वतः माननीय बाबाराजेंनी आमच्या दैवतांनी हा प्रश्न सोडवला, त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो मी। आणि ॲक्च्युली 2024ला याचं उद्घाटन माननीय आदरणीय आमचे व्यंकटराव मोरे पाटील आणि शेखर मोरे पाटील माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून आम्ही इथं हॉटेल खांडोरी जगदेव कॉलेज इथं घेण्यात आलेलं उद्घाटन। त्यामध्ये संरक्षण भिंत आणि काही ठिकाणी यायला जाण्यासाठी स्लॅबचं काम होतं, ते स्लॅबचं काम टाकायचं असं ठरलेलं आहे। वॉकिंग ट्रॅकचा हा प्रस्ताव होता आणि इथं ज्यांच्या जमिनी गेल्या म्हणजे ते लक्ष्मण बाजी मोरे त्यांच्या एक जमिनी इथं स्वतः गेलेल्या, त्यांनी स्वतःची जमीन दिलेली, ही जमीन बघायची किती जमीन त्यांनी दिलेली जमीन, त्यांचे एक पहिल्यांदा आभार मानतो मी लक्ष्मण बाजी मोरे बोलून, त्यांनी एक जमीन दिलेला। आणि व्यंकटराव मोरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शेखर मोरे पाटील, तुम्ही स्वतः रवी पवार या माध्यमातून एक केलेलं। आणि संतोष चव्हाण एक त्यांचे एक श्रेय, त्यांनी इथं कायदेशीर लढा एक आपला उभा केलेला की त्यांच्या ते जागेचा प्रश्न होता, गावात वैयक्तिक तात्पुरता वाद असतो, तो प्रत्येक गावात असतो वाद, तो वाद स्वतः ॲडव्होकेट डी जी बनकर उपाध्यक्ष यांनी देखील तो सोडवायचा प्रयत्न केला होता आणि तो सोडवला, त्याला यश बी आलेलं। स्वतः व्यंकटराव मोरे असो किंवा मी असो किंवा शेखर मोरे पाटील असो, संतोष चव्हाणनी नगरपालिकेतून फॉलोअप करून तो वाद सोडवला होता। त्याच्या आज स्लॅब तो वाद सॉल्व झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार रोहित जाधव यांनी तो स्लॅब टाकून दिला आहे। आणि हा भविष्यातला अजून एक प्रोजेक्ट राहिला आहे, तिकडची एक पुलाची उंची वाढवायची, ते बी सप्टेंबरनंतर चालू होणार आहे। आणि एक काम सातत्यपूर्ण केल्याबद्दल मी आदरणीय मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना आभार व्यक्त करतो। आणि या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे आमचे व्यंकटराव मोरे असो किंवा माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील असो, या सगळ्यांना मी या कामाचे श्रेय देतो।